नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. विद्यापीठाकडने एक सर्क्युलर काढलेला आहे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही एक्झाम फॉर्म भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी विद्यापीठाकडून उपलब्ध झालेली आहे. या सर्क्युलरमध्ये काय सांगितलं आहे, की परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या ते 8व्या टप्प्यातील ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 25-26 मधील हिवाळी 2025 सत्राचे परीक्षा अर्ज अद्याप भरवायचे राहून गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाबाबत हा सर्क्युलर आहे. यामध्ये काय सांगितलं आहे, की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळण्यात येते, की शैक्षणिक वर्ष 25-26 हिवाळी सत्र 2025 मधील परीक्षांसाठी अर्ज विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रमाकरिता पहिल्या ते 8व्या टप्प्यातील परीक्षा अर्ज सुरू करण्यात आले होते. सदर परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या ते 8व्या टप्प्याअंतर्गत परीक्षा अर्ज सुरू करण्यात आलेल्या कालावधीत कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्याप भरवायचे राहिले असतील, त्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयामार्फत परीक्षा अर्ज कायम इनवड करायचे राहिले असतील, त्या महाविद्यालयांना परीक्षा अर्ज कायम करण्यासाठी, तसेच महाविद्यालयाने परीक्षा अर्ज कायम इनवड केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क भरायचे राहून गेले आहेत, अशा सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी खालीलप्रमाणे विशेष अंतिम संधी देण्यात येत आहे. म्हणजे सर्क्युलरमध्ये काय सांगितलं आपल्याला, की ज्या विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा फॉर्म भरलेला नाहीये किंवा त्यांचा फॉर्म कॉलेजमध्ये जमा केलेला नाहीये, इनवड झालेला नाहीये, इनवड होऊन परीक्षा शुल्क भरलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम संधी विद्यापीठाकडनं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मग कधी करायचं आपल्याला हे बघायचं सांगितलंय, की विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज नियमित शुल्कासह भरवायचं अंतिम विशेष कालावधी सांगितला आहे, की 31/10/2025 ते 1/11/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आजच आपल्याला काय करायचं आहे, तो फॉर्म राहिला असेल तर तो भरून टाकायचा आहे. परीक्षा फी राहिली असेल तर ती ऑनलाईन भरून टाकायची आहे. ठीक आहे. म्हणजेच आज 31 तारीख आहे, तर आपल्याला आजच त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आता बघा कोणाकोणाचे वाढले आहेत, तर बऱ्यापैकी सगळ्याच जे फॅकल्टीज आहेत, तर त्या सर्व फॅकल्टीची त्या ठिकाणी सांगितलं आहे, की जसं की आर्ट्स 2024 पॅटर्न असेल किंवा कॉमर्स असेल, सायन्स असेल, बी-बी-ए असेल, सर्व जवळपास सगळ्याच फॅकल्टी ज्या काही आहेत, तर त्या सर्व फॅकल्टीचे जे काही परीक्षा ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी जो काही आपला परीक्षा फॉर्म आहे, तर त्यांना भरता येणार आहे किंवा त्यांचं जे काही परीक्षा शुल्क राहिलं असेल, तर तेही त्यांना काय करता येणार आहे, भरता येणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांचं NAP टू नॉन NAP जे आहेत, तर त्यांच्याविषयी सुद्धा अजून या ठिकाणी परीक्षा फॉर्म सुरू झालेले नाही आहेत, परंतु लवकरच त्यांचेसुद्धा परीक्षा फॉर्म सुरू होतील किंवा ज्यांचं नॉन NAP टू NAP आहे किंवा PRN ब्लॉक झाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा फॉर्म लवकरच त्या ठिकाणी भरण्यात येतील. म्हणजे थोडक्यात काय हे सर्क्युलरमध्ये आपल्याला काय दिसून येतं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत परीक्षा फॉर्म भरलेला नाही, म्हणजेच येणारी जी आपली काही विंटर 2025 ऑक्टोबरची परीक्षा आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबरची, त्यासाठी अर्ज करता येईल आपल्याला, ज्यांनी केलं नसेल त्यांनी. नंतर हा जो काही परीक्षा फॉर्म आहे, आपल्याला काय करायचं आहे, भरून महाविद्यालयात जमा करायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर त्याचं जी काही ऑनलाईन फीसुद्धा भरायची आहे. नंतर फी भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हॉल तिकीट नंतर भेटेल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही, त्या विद्यार्थ्यांनी आपला जो काही परीक्षा फॉर्म आहे, तो आजच भरून महाविद्यालयात जमा करायचा आहे. फॉर्म कुठं भरायचा आहे, जर ज्यांना माहीत नसेल त्यांनी काय करायचं आहे, युनिपुणे असं त्या ठिकाणी उत्तरला जायचं आहे. युनिपुणे टाईप करायचं आहे. येणारं पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन जे आहे, तर या ठिकाणी जायचं आहे. इथं जाऊन काय करायचं आपल्याला, ऑनलाईन एक्झाम फॉर्म इथं जायचं आहे. इथं जाऊन आपल्याला कुठल्याही एका लिंकवर क्लिक करायचं आहे. नंतर प्रोसीड टू लॉग इन म्हणायचं आहे. इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर इथं आपल्याला विचारेल, मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा आहे आणि आपला एक्झाम फॉर्म भरून महाविद्यालयात त्वरित जमा करायचा आहे. धन्यवाद.